महाराष्ट्र सरकारने आजच खूप साऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे आणि ती कोणती आनंदाची बातमी आहे ते संपूर्ण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वाटप ही योजना सुरू झालेली आहे आणि आजपासून विद्यार्थ्यांना लॅपटॉप हे मिळत आहेत. आता ही इयत्तेनुसार या लॅपटॉपची किंमत ही वाढत जाणार आहे आणि शेवटची किंमत ही 1,00,000 रुपयांची असणार आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त 1,00,000 रुपयांचं लॅपटॉप मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला यासाठी अर्ज कसा करायचा, काय करायचा, त्यासाठी तुम्हाला लवकर अर्ज करावा लागणार आहे. आणि आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला यासाठी अर्ज कसा करायचा ते समजून सांगणार आहे. त्यानंतर योजनेचा लाभ कोणाला मिळणार ते देखील समजून सांगणार आहे. त्यानंतर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार, की जेणेकरून तुमच्या पाल्याला किंवा जो विद्यार्थी व्हिडिओ बघत असेल त्याला लॅपटॉपचा फायदा होणार आहे. त्यानंतर चौथ्या याच्यामध्ये मी तुम्हाला अर्ज प्रक्रिया सांगणार आहे, तुम्हाला ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा. आणि 5व्या टप्प्यामध्ये सांगणार आहे योजना कोणकोणत्या राज्यात असणार आहे आणि तुम्हाला बोनस पॉईंट सांगायचा आहे कोणत्या राज्यात असणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य पहिलेच आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, तुम्हाला लॅपटॉप मिळून देण्याची गॅरंटी मी देतो आणि येते वाईज लॅपटॉप हा भारीतला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ तुमच्याच महत्त्वाचा आणि तुमच्याच फायद्यासाठी होणार आहे. पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून आत्ताच व्हिडिओला लाईक करा, की जेणेकरून मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळत असतो. त्याच प्रकारे जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा. मी एक टास्क घेतलंय की 2025 येईपर्यंत मला आपल्या या चॅनलवरती कमीत कमी आणि जास्तीत जास्त 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे तुमच्या सर्वांचा सहकार्य मला पाहिजे आहे. त्यामुळे लवकरात लवकर या व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त मराठी बांधवाला प्रत्येक सरकारी आणि खाजगी योजनांचा काटेकोरपणे लाभ कसा मिळेल या संबंधीचे व्हिडिओ बनवले जातात. तर तुमचा जास्त वेळ न घालवता सर्वात प्रथम आपण आपला पहिला पॉईंट हा व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे की मोफत लॅपटॉप योजना 2024 अर्ज कसा करायचा. आता यामध्ये या GR मध्ये काय आलेलं आहे, महाराष्ट्रात म्हणजेच आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी मोफत लॅपटॉप योजना तयार करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट त्यांच्या पात्रतेच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप प्रदान करणे आहे, ज्यामुळे त्यांना शिकण्याचा अनुभव अधिक चांगला होईल व त्यांचं जे टेक्निकल शिक्षण आहे ते आता पहिल्यापेक्षा चांगलं डेव्हलप होईल आणि विद्यार्थ्यांचाच यामध्ये फायदा होईल, की जे टेक्नॉलॉजीमध्ये अजून दृढरित्या अभ्यास करतील आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल राहील. तर अशा प्रकारची ही या योजनेचा तो संदर्भ करणार आहे. आता या योजनेसाठी लाभ कोणाला मिळणार आहे ते सर्वप्रथम आता मला तुम्हाला समजून सांगायचं आहे. ही योजनेचा लाभ कोणाला मिळणार आणि कोणाकोणाला जो लॅपटॉप आहे 1,00,000 रुपयापर्यंतचा तो कोणाकोणाला मिळणार. यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी अट घातलेली आहे, विद्यार्थी कमीत कमी 8वीच्या पुढे किंवा 8वी मध्ये शिकत असायला हवा, त्यानंतर तो 10वी मध्ये असायला हवा आणि त्यानंतर तो 12वी मध्ये असायला हवा. अशा 3 वर्गाच्या विद्यार्थ्यांना हा लॅपटॉप मिळणार आहे. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 9वीचे विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात की नाही, तर त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे. 9वीचे विद्यार्थी देखील यासाठी अप्लाय करू शकता, पण त्यांनी मोठ्या मोठ्या शब्दामध्ये ते सांगायचं होतं, त्यामुळे त्यांनी 8वी 10वी आणि 12वी सांगितलेलं आहे. म्हणजे 9वीचे सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात आणि 11वीचे सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर त्यांनी यामध्ये दुसरी अट घातली आहे की विद्यार्थी त्याच्या मागच्या वर्गामध्ये त्याला 75% गुण असायला हवे. म्हणजे ज्याचे गुण 75% पेक्षा जास्त असतील त्या विद्यार्थ्यांना या लॅपटॉपचा फायदा होणार आहे. त्यानंतर तिसरी अट त्यांनी घातली आहे, ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सरकारी नोकरी असायला हवी. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे पालक किंवा आई वडील हे सरकारी नोकरदार असतील तर त्यांना या योजनेचा लाभ होणार नाही. आणि सरकारी योजनांचा तोच फंडा असतो की त्यांचे आई वडील जर सरकारी नोकर असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जात नाही. ही फक्त बेरोजगार जे असतात, म्हणजे सरकारी नोकरी करत नाही, जे आपल्या हातावरचे पोट आहे किंवा स्वतःचे धंदे करतात, कुठेतरी कंत्राटी कामगार म्हणून म्हणजे टेम्पररी कामगार म्हणून जातात, त्यांच्यासाठी सरकारी योजना राबवल्या जातात. आता जाणून घेऊया त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत. पण त्या अगोदर जर अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करा. यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत, हे फक्त माझ्या मोटिवेशनसाठी आहे. आणि मी एक माझ्याशी टास्क घेतला आहे की 2025 येईपर्यंत मला 10,000 सबस्क्रायबर्स हे पूर्ण करायचे आहे आणि हे फक्त तुमच्या सहकार्याने होणार आहे. आता आवश्यक कागदपत्रांमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या महाराष्ट्रात राहत असाल किंवा आपल्या भारतामध्ये राहत असाल तर आधार कार्ड हे कंपल्सरी प्रत्येक सरकारी योजनांसाठी लागते. त्यानंतर यामध्ये दुसरा महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे निवासी प्रमाणपत्र. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहताय किंवा बाहेरच्या तुम्ही जे अजून 1-2 राज्य आहेत त्यामध्ये ही योजना राबवली जात आहे,
त्या राज्यामध्ये राहत आहात त्याची तुम्हाला निवासी प्रमाणपत्र लागणार आहे, म्हणजेच तुमचा रहिवासी दाखला लागणार आहे. त्यानंतर तिसरी त्यांना कागदपत्र सांगितले उत्पन्नाचं प्रमाणपत्र, म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्नाचं प्रमाणपत्र सांगितलेलं आहे आणि तुमचं वार्षिक जे उत्पन्न आहे ते कमीत कमी 1,00,000पेक्षा कमी असायला हवं. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 1,00,000पेक्षा कमी आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे व तुमच्या पाल्याला किंवा जो विद्यार्थी व्हिडिओ बघत असेल त्याला या योजनेचा लाभ होणार आहे आणि लॅपटॉप मिळणार आहे. त्यानंतर चौथं त्यांनी कागदपत्र सांगितलंय पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागणार आहेत या ठिकाणी आपल्याला. जर तुम्ही ऑफलाईन अर्ज जमा करता तेव्हा 2 लागणार आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही या प्रिंट फॉर्म म्हणजे ऑनलाईनमध्ये भरता त्यावेळेस फक्त स्कॅन करण्यासाठी एक पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे. त्यानंतर 5वा लागणार आहे तो म्हणजे मोबाईल नंबर. तुमचा व्हेरिफिकेशनसाठी मोबाईल नंबर लागत असतो. तुम्हाला फोन करून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी हा मोबाईल नंबर लागत असतो. त्यानंतर 6वा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक प्रमाणपत्रे, म्हणजेच पहिल्या वर्गाची गुणपत्रिका. समजा तुम्ही 10वी मध्ये असाल तर तुम्हाला 9वीचं जे मार्कशीट आहे ते लागणार आहे. जर तुम्ही 12वीत असाल तर तुम्हाला जे 11वीचं आहे ते मार्कशीट लागणार आहे. अशा प्रकारची ही आवश्यक कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ते तुम्हाला सर्वात आधी समजून सांगतो आणि हे सगळ्यांनी कंपल्सरी फॉर्म भरावा असं काही नाही, फक्त इच्छुक विद्यार्थीच भरू शकतात आणि यामध्ये जात पात काहीही बघायची नाही आहे. हे कंपल्सरी जो विद्यार्थी खरंच अभ्यासू आहे, गुणवंत आहे, कष्टाळू आहे त्याच्यासाठी जी योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि अजून 2-3 राज्यांमध्ये चालू करण्यात येणार आहे आणि झालेली देखील आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप देखील मिळाले आहेत आणि अजून कोणते राज्य आहेत ते देखील मी तुम्हाला व्हिडिओचे शेवट सांगणार आहे. आता यामध्ये इच्छुक विद्यार्थी एक साधा नोंदणी फॉर्म वापरून महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. म्हणजे यामध्ये महाराष्ट्र सरकारद्वारे एक अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आणि हा अर्ज ऑनलाईन करायचा आहे. अजून तरी ऑफलाईन अर्ज कसा करायचा या संबंधीची माहिती आपल्या महाराष्ट्र सरकारने दिली नाही आहे. अजून तरी त्यांनी ऑनलाईनच फॉर्म हे भरायला लावले आहेत. आता शेवटचा म्हणजे पॉइंट तो योजना कोणकोणत्या राज्यात असणार आहे. आता सर्वात आधी सर्वांना प्रश्न पडतो की आपल्या राज्यात ही योजना चालू आहे की नाही व आपल्याला लाभ मिळणार की नाही. आता इथे पाहू शकता पहिल्याच नंबरवरती आपलं महाराष्ट्र आहे. म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्याला जे अनुदान आहे ते सर्वात जास्त दिलेलं आहे या योजनेसाठी. त्यामुळे यामध्ये पहिलं नाव महाराष्ट्राचं आहे. त्यानंतर यामध्ये मध्य प्रदेश आहे 2 नंबरला, म्हणजेच MP तुम्ही ज्याला ओळखता. आता त्या राज्यामध्ये देखील लवकरच 2025 चालू व्हायच्या अगोदरच विद्यार्थ्यांना लॅपटॉप हे मिळून जाणार आहेत. त्यानंतर तिसरा आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश UP. या UP मध्ये देखील 2025 किंवा 2025 चालू झाल्यानंतर 2025चा मिड येईपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना हे लॅपटॉप मिळून जाणार आहेत. त्यानंतर चौथा पॉईंट म्हणजे चौथं राज्य आहे ते म्हणजे हरियाणा. या 4 राज्यांपैकीच जे रहिवासी आहेत आणि त्यांचे विद्यार्थी जर इच्छुक असतील तर ते यासाठी अप्लाय करू शकतात आणि मोफत लॅपटॉप घेऊ शकतात. बाकीच्या राज्यांसाठी तरी देखील अजून ही योजना चालू झालेली नाही. या महाराष्ट्र, MP, UP आणि हरियाणा या 4च राज्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे आणि लवकरात लवकर जसा अर्ज करता तर तुम्हाला लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळेल व 72 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ मिळून जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच सरकारी योजनेबद्दलची माहिती द्यायची होती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही साधे कमेंट करून मला विचारू शकता. सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली जातात कारण प्रत्येक मराठी माणूस सरकारी आणि आर्थिकदृष्ट्या वर न्यायचा आहे मला. तर भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.